परिक्षेत्रातील सर्वच म्हणजे जे अवैध धंदे होते ते ज्यावेळेला मुदस्सर शेख आले त्या ठिकाणी त्यावेळेपासून पूर्णपणे बंद करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी वाम मार्गाला गेलेली मुलं किंवा व्यसनाधीन झालेल्या मुलांना चांगला संदेश देऊन त्या ठिकाणी त्यांनी चांगला उपदेश दिला आणि त्या व्यसनापासून त्यांना लांब ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं. पण मला एवढंच सांगायचं आहे या निमित्तानं की आज जो काय प्रकार घडलेला आहे तो ह्या SP साहेबांनी थांबवावा. SP तुम्हाला काय शब्द दिलेला आहे? काही दिलं नाही. गेल्यानंतर मला तिथं SP साहेबांनी ओढवाओढवीची उत्तरं दिली. मी तिथं त्या ठिकाणी लेखी मागितलं तर त्यांनी लेखी देऊ शकत नाही. मी निवेदन देताना फोटोसुद्धा काढा म्हणलं तर ते सुद्धा मी काढू शकत नाही असं त्यांनी मला ओढवाओढवीची उत्तरं दिली. आणि कालपासून मला ह्या परिक्षेत्रातील शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या PIनी किंवा त्या क्षेत्रातील गोपनीय खात्याने एवढा मला त्रास दिला की घरापर्यंत पोलीस प्रशासन लावून देऊन आम्हाला घरात धमकावण्याची भाषा या ठिकाणी या पोलीस प्रशासनानं केली. मोर्चा काढायचा हेतू नव्हता साहेब, फक्त आम्हाला निवेदन द्यायचं होतं. पण माणसं गोळा करायचं असताना आपल्याला मोर्चा हा नाव द्यावं लागतं ह्या हेतून आम्ही मोर्चा म्हणून म्हणलं होतं. पण आम्हाला खरं तर ह्या ठिकाणी निवेदन द्यायचं आमचं इच्छा होती. इशारा एवढाच द्यायचा आहे, हे प्रशासन जर पोलीस प्रशासन जर आम्हाला धमकावून जर लोकशाहीच्या मार्गाला जर हुकुमशाही करत असेल तर हे आम्हाला चालणार नाही. कारण की एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला जर असं होत असेल तर मुंडे साहेबांसारखं होणार आहे. कारण की आज या ठिकाणी बीडच्या मुंडे साहेबांना सुद्धा त्रास होत आहे, भाजप सरकार त्रास देत आहे. अशा पद्धतीने ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर चांगला माणूस जर काम करत असताना त्याला जर त्रास होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय होणार आहे. या देशामध्ये